नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बघा एक्झोराला काय मस्त फुलं आलेली आहेत. म्हणजे आता पावसाळ्याच्या वेळेला पावसाळा सुरू झाल्यानंतरच मी ना झाडांना शेणखत आणि आपलं जे गांडूळ खत आहे ते घातलं होतं आणि त्याच्यामुळे बघा झाडं किती छान बहरली आहेत मस्त. तर रोज सकाळी असं झाडांचं थोडंसं परीक्षण केलं, कुठे काय झालंय, कुठे पानं ही जी पानं अशी पिवळी होतात ना झाडांची किंवा ब्राऊन कलरची होतात, तर ती ना लगेचच काढून टाकायची. फुलं आली असतील, फुलं सुकत आली असतील, तर ती लगेच काढून टाकायची. कारण झाडांना ना ती एक्स्ट्रा एनर्जी त्याच्यामध्ये द्यावी लागते. तर मग त्याच्यामुळे जी पुढे पानं येणार आहेत, फुलं येणार आहेत, तर त्याला थोडंसं म्हणतात ना, की अडथळे निर्माण होतात. तर म्हणून लगेचच काढून टाकायचं. आणि हे पीस लिलीना आतमध्ये ठेवलं होतं. तर अगदी असं म्हणजे एकदम मेंगलटल्यासारखं झालं होतं. पण इथे बघा किती मस्त झालं आहे आणि नवीन भरपूर पानं याला आलेत. आता काय माहिती की याला फुलं कधी येतील? कारण जेव्हा आणली नर्सरीमधून ना तेव्हाच फुलं आली होती. त्याच्यानंतर एकही फूल याला आलेलं नाही आहे. तर असो, जेव्हा येतील तेव्हा येतील. आपण एखाद्या गोष्टीची खूप जास्त अपेक्षा केली ना, की ती गोष्ट कधी-कधी होत नाही आणि जेव्हा आपण दुर्लक्ष करतो ना, तेव्हा ती गोष्ट आपसूक होऊन जाते. तर हे छान रबर प्लांट पण बघा ह्याला ना ह्याच्या पानांना असं पुसलं ना व्यवस्थित, की पानं खूप मस्त अशी शायनी होऊन जातात आणि कसं बाहेर आहे तर त्याच्यामुळे धूळही बसतेच त्याच्यावरती. तर प्रत्येक झाडाचं काय-काय चाललंय, काय नाही, तर हे सकाळचं थोडंसं मी पाणी घालायच्या आधी थोडंसं असं निरीक्षण असतं. त्यांच्यासोबत छान गप्पा असतात आणि त्यांना पण बरं वाटतं आणि आपल्यालासुद्धा बरं वाटतं. तुम्हाला सांगू ही खूप छान थेरपी आहे. जर तुम्ही निसर्गाच्या जवळ असाल, जर निसर्गाच्या सानिध्यात असाल, तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. नेहमी तुमच्यासोबत सतत कोण ना कोण आहे असंच फिलिंग तुम्हाला येत राहतं. प्लस झाडांना जसं आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो ना, तसंच झाडांचं असतं. तर त्याच्यामुळे रोज त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होते, कुठे काय नवीन फूल येतंय, कुठे काय नवीन पान उमलतंय, कुठल्या-कुठल्या झाडांमध्ये काय-काय बदल होत आहेत, त्यांना काय दिलं गेलं पाहिजे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपण एक वेगळंच म्हणतात ना, की बिझी राहायला शिकतो. पण ही सर्व सुखाची भावना इंद्रियांशी निगडीत असते, इंद्रियांशी मर्यादित असते. पण ज्या सुखाची ओळख आत्म्यामध्ये स्थिर झालेल्या बुद्धीच्या निर्मलतेमुळं पडते, ते खरं सुख आहे. त्याला सात्विक म्हणून ओळखावं. इतर सुखांवर मात्र राजस आणि तामस गुणांचा प्रभाव असतो. त्यामुळं खोट्या सुखाच्या कल्पना सुखकर वाटतात. उन्हाळ्यामध्ये आपण व्यायाम करतो तेव्हा घाम येतो म्हणून ते नकोस वाटतं. पण थंडीत खरं तर घाम येत नाही. व्यायाम करायला उत्साह वाटतो. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. तेव्हा खूप थंडी वाजते. मग व्यायामासाठी उठण्यापेक्षा रजई घेऊन झोपून जाणं श्रेयस्कर वाटतं. नियमितपणे व्यायाम करणं, साधी राहणी ठेवणं, स्वच्छता टापटीप ठेवणं या गोष्टी हिताच्या आहेत हे सांगण्यासाठी कोणत्याही वेदांत शास्त्राची आवश्यकता भासत नाही. आत्ताच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर कोविड-19 पासून वाचण्यासाठी मास्क लावणं, जागोजागी न थुंकणं, वारंवार हात धुणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकारण बाहेर न पडणं या गोष्टी सांभाळणं आवश्यक आहे. पण कोणतं तरी कारण काढून बाहेर हिंडण्यामध्ये मौज मानणाऱ्या लोकांना हे कोण सांगणार? बरेच लोक या सर्व नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. इंद्रियांचे लाड हेच त्याचं कारण आहे. मग जी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत खरी आहे तीच गोष्ट परमार्थाच्या बाबतीत लागू पडते. रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावावा, रामरक्षा स्तोत्र म्हणावं, शुभम करत म्हणावं. हीच खरी आपली संस्कृती आणि संस्कार आहेत की जे खऱ्या सुखाचा मार्ग आपल्याला दाखवतात. पण आज आधुनिकतेच्या नावाखाली आपण मात्र मुलांवरती हे संस्कार करायला विसरतो आणि टीव्ही, मोबाईल यांच्या मागे लागतो. त्यातच खरं सुख आहे असं आपल्याला वाटतं. थोडं सुख मिळवण्यासाठी सुद्धा कितीतरी कष्ट करावे लागतात. तिथं थोडे जरी कष्ट, दक्षता, प्रयत्न, कौशल्य कमी पडलं तरी सुख लांब जाण्याची शक्यता असते. 10वी-12वीचा अभ्यास करताना सातत्य कमी पडलं तर शेवटी ताण येतो. त्यासाठी अभ्यासाचे प्रयत्न नेटानं करण्याची दक्षता घ्यावी लागते आणि मग सगळं सुख ज्यामध्ये सामावलेलं आहे त्या अध्यात्मरूपी सुख सहजासहजी कसं मिळेल?
त्या सुखाची गोडी प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते. सात्विक सुखाचा आनंद मिळवायचा असेल तर तसाच अभ्यास करायला हवा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या परमार्थामध्ये आयुष्याचं सुख सामावलेलं आहे त्याच्यावर तू लक्ष केंद्रित कर. एखाद्याचा आपण आदर करतो म्हणजे आपण त्याचा सन्मान करतो, त्याला उलटसुलट बोलण्याचं धाडस करत नाही. त्याप्रमाणेच रामनामाचा आदर कर आणि त्याचं नाव प्रेमानं घे. सुख प्राप्त करून घेण्यासाठी काही वेळा माणूस नीती नियम गुंडाळतो. याला समर्थ कुडी कल्पना म्हणतात. माणसाच्या मनात येणाऱ्या कल्पना चांगल्या वाईट दोन्ही असतात. त्यातल्या आसुरी कल्पना ओळखून ते दुर्गुण टाकून दिले पाहिजेत. जसं तांदूळ निवडताना आपण खडे काढतो, त्यात जर तो काळा खडा असेल तर लगेच दिसतो, पण खडाही पांढरा असेल तर तो दक्षतेनं काढावा लागतो. त्याप्रमाणे दुर्गुण हा त्याज्य असला तरी मनाच्या कुड्या धारणेप्रमाणे तो दुर्गुण म्हणून जाणवत नाही. हा असतो पांढरा खडा. हा जसा दाताखाली जाणवतो तसं दुर्गुणांचं वर्तन अस्वास्थ्य निर्माण करतं. यासाठी प्रयत्नपूर्वक रामचंद्रांच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा त्या मार्गाने आपलं शरीर, मन आणि बुद्धी परमार्थात स्थिरावेल असा उद्योग केला पाहिजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हे पुन्हा पुन्हा या अर्थानं समर्थांनी सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विविके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. तर सकाळी सकाळी असं छान ऐकलं ना की आपलं मन एकदम फ्रेश होतं. बघा कधी कधी असं होतं ना की खूप काही प्रश्न आपल्या मनात असतात आणि त्याची उत्तरं तुम्हाला सांगते की नकळत अपसूक आपल्याला अशी मिळतात. म्हणजे मला तरी खूप वेळा असं होतं की काही ना काही असे प्रश्न पडतात आणि हे जे प्रवचन ऐकलं ना, हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे, जे रेडिओमधले निवेदक आहेत तर ते सांगतात. पण इतकं भारी वाटतं ना सकाळी सकाळी ऐकायला, खूप फ्रेश वाटतं. आणि आता सगळे ह्या खिडक्या, इथल्या सगळे पडदे सगळे उघडते आणि त्यानंतर बाहेरचा जो नजारा बघते ना मी, हिरवंगार छान, तर झाडांकडे बघून खूप मस्त वाटतं. आणि इथे निशाने पण बघा किती छान सगळी अरेंजमेंट केली आहे. ही जी लाईट मागे मी खूप आधी घेतली होती तेव्हा तुम्हाला दाखवलीसुद्धा होती आणि खूप मस्त वाटते अशी लावल्यानंतर. तुमच्या इथे जिथे असं लाईटचं कनेक्शन नसेल ना, तर अशा रेडी टू यूज लाईट्स मिळतात. ह्या आपल्याला चार्जिंग करायच्या असतात, तर त्या मस्त पडतात. म्हणजे तुम्ही कपबोर्डमध्ये लावू शकता, कुठल्या शोकेसमध्ये लावू शकता किंवा शोकेसच्या खाली, असं बऱ्याच ठिकाणी आपण यूज करू शकतो. तर तिने बघा किती छान इथे हे बोर्ड डेकोरेट केलं आहे. हा नवीन तिने आता हे ड्रॉइंग बनवलं आहे आणि सिम्पल पण खूप छान, मला खूप आवडलं तिचं हे ड्रॉइंग. म्हणजे खूप असं काही जास्त नाही आहे, पण जे शेडिंग केलं आहे, झाडांचं शेडिंग केलं आहे, ते खूप भारी वाटतं आहे. आणि असं काही ना काही मुलांनी किंवा आपणही सतत काही ना काही करत राहिलं ना, तर आपलं माइंड जे आहे ना ते चांगल्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट होतं. हा ॲस्ट्रॉनॉट आहे, हा तिला वाढदिवसाला गिफ्ट मिळाला आहे, तिच्या बहिणीने पाठवला आहे. आणि हा काय काम करतो ना हे मी तुम्हाला नंतर, मला चालू करता येत नाही आहे व्यवस्थित, तर मी तिलाच सांगेन, ती दाखवेल तुम्हाला की खूप सुंदर असं म्हणजे आकाशगंगा असते ना तसं पूर्ण दिसतं. खूप भारी वाटतं. म्हणजे अंधार केल्यानंतर ते लाईट्स तो हे करतो आणि एकदम मस्त वाटतं. हे मी तुम्हाला दाखवेन, ती येईल ना तेव्हा मी तिला एकदा सांगेन चालू करून दाखवायला. आणि हे मी तिला दिलेलं जे फुलांचं होतं ते तिने इथे ठेवलं आहे. तर असं तिला पण ना माझ्यासारखी अशी सवय लागली आहे की खूप छान असं सिम्पल असं व्यवस्थित असं डेकोरेट आणि नीटनेटकं करून ठेवणं. तर आता मी सकाळची माझी पहिले मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे लावल्याशिवाय मी सुरुवात करत नाही. आणि तुम्हाला खरंच सांगू की कुठली गोष्ट तुम्ही किती महागड्या गोष्टी वापरताय ना, हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही ते किती नियमितपणे वापरताय. साधी जरी गोष्ट असेल, पण जर तुम्ही रोज व्यवस्थित लावताय ना, तरच त्याचा फरक पडतो. कितीही महाग घेऊन तुम्ही फक्त 2 दिवस लावाल, नंतर गॅप कराल, तर त्याचा अजिबात फरक पडत नाही. तुम्ही बरेच जण मला म्हणता ना की तुझ्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो दिसतोय, तर तो ह्याच कारणामुळे दिसतो की जे पण वस्तू प्रोडक्ट जे वापरतो आहे स्किनचे किंवा हेअरचे, तर ते मी रेग्युलर वापरते.
आणि रात्रीसुद्धा झोपताना फेस क्लीन करते. मग त्याच्यामुळे आपली जी स्किन असते ना ती छान हेल्दी राहते. तर हा माझा जुना कुकर आहे प्रेस्टिजचा 5 लिटरचा. पण ह्याने त्याची स्वतःची प्रेस्टिजच घालवून टाकली आहे. म्हणजे खरं सांगू की इतक्या वेळा तो असा पूर्ण हे झाला आहे ना, म्हणजे बघा जळाला आहे. त्याचं कारण म्हणजे की रिंग किती पण पाण्यात ठेवली, किती पण फ्रीजमध्ये ठेवली तरी पण तो कुकर म्हणजे वाफच निघते इकडून तिकडून बाहेरून आणि मग पाणी सगळं आतलं निघून जातं आणि मग कधी-कधी तो जळतो आणि तो क्लीन पण होत नाही आहे व्यवस्थित. तर असो सध्याचा माझा साथी तोच आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि तयारी अशी थोडीशी झाली आहे. सकाळी जरा असं व्यवस्थित अवतार केला ना की बरं वाटतं, नाहीतर मग दिवसभर असंच मेंगळाटासारखं असं आपण राहतो फिरत. तर अजून थोडं व्यवस्थित तयारी करायची आहे आणि मी विचार करते की केसांचं करून घेईन, कारण खूपच मॅनेजेबल नाही वाटत आणि एकदम असे फ्लफी फ्लफी झालेत, विचित्र वाटत आहेत. तर बघू, 1-2 दिवसात करून घेईन, वेळ आहे सध्या तर. आणि मी तुम्हाला ना कुकर दाखवणार आहे. मी नवीन कुकर घेतला आहे, विनोदचा कुकर मागवला आहे, जो ताईंकडून मी मागे तवा मागवला होता बघा, तर त्याच ताईंकडून कुकर मागवला आहे. 2 लिटरचा मागवला आहे सध्या. म्हटलं पहिले छोटा घेऊन बघू कसा आहे काय यूज करण्यासाठी, कारण मी हॉकिन्स आणि प्रेस्टिजचे यूज करून बघितले पण विनोदचे कुकर वापरले नव्हते. तर म्हणून म्हटलं कुकर मागवून बघू आणि भाजी पण त्याच्यामध्ये करून बघू की कशी होते, स्पेशली भाज्यांसाठीच. कारण बघा आपण 2-3 माणसं असतील किंवा 4 जरी माणसं असतील तरी भाजी काही एवढी खूप जास्त लागत नाही. मग त्याच्यासाठी एवढा 3 लिटरचा मोठा कुकर वापरण्यापेक्षा 2 लिटरचा छोटा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या ज्या पटकन घालायच्या आहेत किंवा आपल्याला कधी थोडीच दाल खिचडी बनवायची आहे, खिचडी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी खूप उपयोगी पडतं. तर मग म्हटलं चला, तर मी दाखवते तुम्हाला. पहिले इथलं सगळं आवरून घेते आणि मग दाखवते. चला, तर चला मी तुम्हाला नवीन कुकर दाखवते जो विनोदचा मागवला आहे. बघा किचनमधल्या आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या जुन्या होतात किंवा ज्या रेग्युलर लागतात आणि तेवढ्याच त्या थोड्याशा डेंजरससुद्धा असतात. तर अशा गोष्टी वेळोवेळी चेक करत जा की तुमचा कुकर कसा आहे, व्यवस्थित आहे का? कारण बरेच बघा तुम्ही कुकर फुटण्याचे खूप सारे प्रकार आपण ऐकलेले आहेत. तर मी ना माझ्याकडे बाहेरच्या झाकणाचा कुकर नव्हताच आणि मला भीती वाटायची की बाहेरच्या झाकणाचे जे कुकर असतात ना तर ते कधी-कधी म्हणजे उडतात वगैरे. पण या कुकरचे फीचर्स एकदम मस्त आहेत. त्याला बाहेरून हे सेफ्टी डिव्हाइस आहेत, प्लस आतमध्ये हे गॅसकेट आहे जे अगदी मजबूत आहे. कुकर पण एवढा मजबूत आहे ना, तुम्हाला सांगते, जो ट्रायप्लायचा कुकर असतो ना त्या त्या पद्धतीचाच हा कुकर आहे आणि खूप हेवी आहे. म्हणजे हा तुम्ही खूप प्रकारे यूज करू शकता. एक तर तुम्ही कुकर म्हणून पण लावू शकता, प्लस तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला काही फोडण्या देऊन भाज्या बनवायच्या आहेत, थोड्याशा वाफेवरती शिजवायच्या आहेत, त्या पण करू शकता. तर हा विनोदचा ना 2 लिटरचा कुकर आहे. मी ताईंकडून मागवलेला, ज्या ताईंकडून मी मागे तवा मागवला होता ना चपातीचा, त्यांच्याकडूनच हा कुकर मागवला आहे. आणि तुम्हाला जर असे काही कुकर हवे असतील तर ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. वैष्णवी ताई आहेत, तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मागवू शकता. कुकरची क्वालिटी खूप बेस्ट आहे. मी सांगेन की आपल्याला थोडक्यात भाज्या वगैरे असं काही बनवायचं असेल ना तर हा कुकर एकदम बेस्ट वाटला मला. डाळ तुम्हाला शिजवायची असेल तर आता कुठलीही नवीन वस्तू आपण घेतली तर पहिले ती क्लीन करून घ्यायची, कारण बाहेरून कुठून कशी फिरून ती आपल्यापर्यंत येते. त्यामुळे पहिले कुकर छान स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर ही बाजूची जी स्टिकर वगैरे असतात ना तर ते स्टिकर काढून घ्यायचे. तर क्लीन करायच्या आधी पहिले मी कुठले पण स्टिकर काढून घेते. तर स्टिकर कसे काढायचे, तर भांडं थोडंसं गरम करायचं आणि मग थोडं गरम झालं ना की आपोआप ते स्टिकर निघतात. एकदा जर तुम्ही त्याला पाणी लावलंत मग तो जो स्टिकर असतो ना तो एकदम फिट होऊन जातो आणि मग तो अजिबात निघत नाही. तुम्ही अशा पद्धतीने जरी काढायला गेलात ना तरीही तो निघणार नाही. तिथे खूप सारे डाग पडतात आणि मग तुम्ही ते डाग पण काढायला गेलात ना तरी त्याच्यावरती खूप सारे स्क्रॅचेससुद्धा येतात. आता हे तुम्हाला इथे ते वाफ निघत होती ते बघा. तर हळूहळू पूर्ण कुकर छान गरम झाला आणि या ट्रायप्लायच्या भांड्यांचा ना तुम्हाला एक बेनिफिट सांगते की
भांडी पटकन गरम होतात. कारण त्याच्या आतमध्ये आहे ना ॲल्युमिनियमचा थर असतो, त्यामुळे ते भांडं खूप छान गरम होतं. तुमच्या फोडण्या खूप चांगल्या बसतात आणि तुमच्या जेवणाचा जो टाईम असतो ना तो सुद्धा वाचतो. या कुकरची खासियत म्हणजे जिथे तुम्हाला 4 शिट्ट्या द्याव्या लागतात ना, तिथे फक्त 2 शिट्ट्यांमध्ये तुमचं अन्न शिजतं. आणि याच्यामध्ये खूप सारे सेफ्टी फीचर्ससुद्धा आहेत. तर मी आज ना चणा पालक बनवणार आहे. तर चण्याची भाजी आहे, त्याच्यामध्ये पालक घालणार आहे, म्हणजे दोन्ही प्रकारे प्रोटीन आपल्याला मिळणार आहे, पालकमधून सुद्धा आणि चण्यामधून सुद्धा. तर बघा त्याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, पालक आणि ह्याच्यामध्येच ना थोडेसे 2-4 चण्यांचे दाणे टाकायचे. मी जरा जास्त टाकले, पण तुम्ही जास्त नका टाकू, थोडेसेच टाका. याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं, तुम्हाला जे काही आवडत असेल किंवा वाटणामध्ये तुम्ही घालत असाल, मिरच्या घाला याच्यामध्ये, त्या मी घातल्या. अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला रेसिपी सांगते. आणि छान वाटण हे वाटून घ्यायचं. अगदी पटकन होते ही भाजी बघा आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळे अगदी पटकन होते. चणे जे आहेत ते छान मी रात्री भिजत टाकले होते, भिजवलेले चणे. त्यानंतर हे वाटण मस्तपैकी आपण छान थोडंसं हलकं असं भाजून घ्यायचं पूर्ण. सकाळच्या वेळेला जेव्हा टिफिनची घाई असते, जेव्हा आपल्याकडे ऑलरेडी वाटण कधी-कधी रेडी नसतं, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं चिरत बसायला पण तेवढा वेळ नसतो, तर तेव्हा अशा प्रकारे तुम्ही कडधान्यांच्या भाज्या बनवून बघा. खूप मस्त टेस्टी बनतात, खूप छान बनतात आणि टाईमसुद्धा खूप कमी लागतो. तर ह्या कुकरची मी तुम्हाला एक खासियत सांगते, की बघा ह्याच्यामध्ये कुकर पूर्ण थंड व्हावा लागतो. नॉर्मली आपण काय करतो, आपल्याला इतकी घाई असते की आपण शिट्ट्यावरती करतो, त्याची वाफ काढून टाकतो आणि मग कुकर लगेच खोलतो. तसं इथे अजिबात होत नाही. पुढे मी तुम्हाला दाखवेन. तर आता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये मी जरा गरम पाणी टाकलं आहे, कारण थोडंसं घट्ट झालं. मी जे चणे आहेत ना ते थोडे जास्त टाकले होते आणि जास्त टाकूच नका खरं तर, 4-5 चणे पण खूप होऊन जातील. म्हणजे त्याने थोडंसं असं घट्टपणा येतो भाजीला. तर हा कुकर कसा ऑपरेट करायचा ते मी तुम्हाला सांगते, की इथे ना ॲरोचं एक साईन दिलेलं आहे आणि बघा ह्याच्यावरती पण झाकणावरती पण इथे एक ॲरो आहे. तर लावताना हे दोन्ही बाण एकमेकांच्या अशा समोर आले पाहिजेत, अशा प्रकारे लावायचे. आता हे मी पहिल्यांदाच लावत होते, त्यामुळे थोडंसं मला पण प्रॉब्लेम वाटत होता. पण एकदा तुम्हाला सवय झाली ना, की तुम्ही अगदी यूज टू होऊन जाणार. तर अशा प्रकारे ॲरो समोर आणायचे, समोरून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि अगदी इझिली तुमचा कुकर लागतो. कुकर लावून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वरतून शिट्टी लावायची आहे. नॉर्मली आपण शिट्टी आधीच लावतो ना, त्याच्यात शिट्टी नंतर लावायची आणि अशा प्रकारे आपला कुकर लावायचा. आणि गॅस एकदम फुल करू नका, कारण हा कुकर लगेचच गरम होतो. त्यामुळे मीडियम गॅसवरती पण तुमचं जे पण अन्न आहे ते अगदी पटकन शिजतं. जर तुम्ही डाळ, भाज्या वगैरे जर भिजत ठेवल्या असतील ना, तर अगदी एका शिट्टीमध्ये सुद्धा तुमचं वरण शिजतं, भाज्या शिजतात. तर बघा आता मी ना जबरदस्ती म्हणजे काढायचा प्रयत्न करत होती. थोडासा हलका गरम होता कुकर, तरीही शिट्टी निघत नाही आहे. तर अशा वेळेला जबरदस्ती शिट्टी काढायची नाही. म्हणजे आतमध्ये हवेचं प्रेशर अजून आहे, म्हणून आपली शिट्टी निघत नाही आहे. तर पुन्हा मी थोडा वेळ कुकर छान थंड व्हायला ठेवते आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते, की बघा पूर्णपणे जेव्हा कुकर थंड होतो ना, तर शिट्टी आपोआप पटकन निघते. म्हणजे असे हे सगळे सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये आहेत. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.